बातमी समोर येते बीडमधून। बीडच्या पिंपळनेर मधील रांजेगाव इथं एका महिलेला काही जणांनी लाठ्या काठ्यांनी अमानुष मारहाण केली आहे अशी धक्कादायक घटना समोर आली। धक्कादायक म्हणजे या प्रकरणी पोलिसात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये। महिला घरी एकटी असताना काही तरुणांनी तिच्या घरावर दगड मारले। याचा जाब विचारल्यामुळे तिला अश्लील शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली। मारहाण करणारे आरोपी कराड गँगचे असल्याची माहिती समोर येते। कोणी सोडलं नाही मला, लय म्हणजे लय अत्याचार केला माझ्यावर। यात वाजून कुठे असं बोलणार अजून कुठं पायाला कराड टोळीच्या गुंडांनी एका महिलेला मारहाण केली आहे, त्यामुळे बीड मधलं दहशतीचं वातावरण काही केल्या संपत नाही। गावामध्ये सुटच नाही मला। बीड मधली दहशत ही सामान्यांसाठी त्रासदायक ठरते। पिंपळनेर मधल्या रांजेगाव इथली ही संपूर्ण घटना आहे। गुंडांनी महिलेला मारहाण केली आहे। हे गुंड कोण होते तर कराड टोळीतलेच हे गुंड असल्याची माहिती समोर येते। हे सगळे मारहाण करणारे आरोपी कराड गँगचे असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे बीड मध्ये कराडची दहशत अजूनही तशीच आहे। या महिलेला अश्लील शिवीगाळही करण्यात आली आणि शिवीगाळ करून अमानुष मारहाण करण्यात आली आहे। कराड गँगची दहशत अजूनही बीड मध्ये तशीच असल्याचं सध्या बोललं जात आहे, कारण अशा पद्धतीची दहशत अजूनही बीड मध्ये दिसते। सोडलं नाही मला, लय म्हणजे लय अत्याचार केला। या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश काशीत। योगेश, मारहाण करणारे हे कराडच्या टोळीतले होते का, आणि जर असतील तर बीड मधली कराडची दहशत काही केल्या कमी होत नाहीये का, असाही एक सवाल आहे। नक्कीच बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रंजेगाव येथे धक्कादायक प्रकार समोर आलेला असून मानवतेला ताळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे। फक्त एका महिलेला जुगार अड्ड्यावरील जे जुगार खेळणारे लोक आहेत त्यांनी मारहाण केलेली आहे, आणि जे मारहाण करणारे होते ते वाल्मिक कराडचे समर्थक असल्याचं समोर आलेलं आहे, आणि त्यांचे फोटो देखील समोर आलेले आहेत। या प्रकरणी आता बीडमध्ये संताप व्यक्त केला जात आहे आणि पिंपळनेर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर कराड टोळीच्या गुंडांची दहशत आहे, महिलेला मारहाण करण्यात आली आहे। पिंपळनेर मधली ही संपूर्ण घटना।